नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण इथे धूमकेतूच्या बर्थडेच्या दिवशी सत्याला गोल गोल घुमवणाऱ्या निरूपा आणि बबडीचे कारस्थान सत्यासमोर उघडकीस होताच सत्या, निरूपा आणि बबडीचे कसे 12 वाजवणार ना, हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. तर इथे आता सत्या घरातून कामासाठी बाहेर पडणार. तेच आता मीरा लगेच त्याला आवाज देत इकडे बाहेर येते. आता निरूपा तर मीराकडेच बघत असते, कारण तिच्या चेहऱ्यावरती काहीतरी वेगळंच तेज आणि आनंद दिसत असतो. तेव्हा लगेच आता निरूपा काय बोलणार तेच आता धूमकेतू लगेच सत्याचा हात पकडते आणि म्हणू लागते, मला काय बी माहीत नाही, माझा नवरा उपाशी पोटी गेलेला मला चालणार नाही, पटकन चला बरं जेवण करून घ्या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हे बघ धूमकेतू, मला खरंच लय उशीर व्हायलाय, तुला जेवायचं असेल ना तर तू जेवण करून घे. तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, नाही नाही, असं जर तुम्ही बिना जेवणाचं घराबाहेर पडला तर माझ्या घशाखाली घास उतरणार नाही, त्यामुळे ना थोडंसं तरी तुम्हाला काहीतरी खाऊनच जावं लागेल. तेव्हा आता लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे सत्यजित, तुझी बायको एवढा आग्रह करते तर ऐक की तिचं, 5 मिनिटं उशीर झाल्याने काय फरक पडणार आहे, जा घे पटकन जेवण करून. त्याच वेळेस आता मीरा लगेच सत्याला तिथे खुर्चीवरती बसवते आणि सत्याला ताट वगैरे घेऊन येते आणि म्हणू लागते, जाऊ द्या, होऊ द्या उशीर, तिकडे तुमचे कस्टमर सुद्धा जेवण करून घरातनं बाहेर पडत असतील, पण तुम्ही असं उपाशी पोटी अजिबात जायचं नाही, मला चालणार नाही ते. असे म्हणून आता सत्याला इथे मीरा स्वतःच्या हाताने घास भरू लागते. धूमकेतू मात्र सत्याच्या प्रेमात वेडी झालेली असते. आता मात्र ते सगळं बघून निरूपाला तर धक्काच बसतो. चक्क ही फुलवाली हिच्या स्वतःच्या हाताने या सत्याला भरवते. या दोघांमध्ये एका रात्रीत असं काय झालं, एवढं कसं प्रेम तयार झालंय. कालपर्यंत तर हिला खूपच वाईट वाटत होतं आणि काल तिचा एवढा बड्डे असूनही हा घरात नव्हता, तिच्यासाठी काही गिफ्ट वगैरे आणलं नाही, मग एवढी खुश कशी झाली. या दोघांमध्ये नेमकं झालंय तरी काय, काय चालू हे सगळं आता निरूपाला बघवत नसतं, तिचा फारच जळफळाट होत असतो. त्याच वेळेस आता सत्याच्या लक्षात येतं, आपण तर इथे बापासमोर धूमकेतूच्या हाताने जेवण करतोय. तेव्हा लगेच आता सत्या मात्र आपल्या बापाकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ म्हणतात, जेव जेव सत्यजित जेव, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये, तुला आता तुझी बायको प्रेमाने भरवते ना, मग खा खा, तुझं पोट भरेल. तेव्हा लगेच आता सत्या धूमकेतूला म्हणू लागतो, नाही मी जेवतो माझ्या हाताने. असे म्हणून आता लगेच रवी, सुधाकर भाऊ सर्वजण आता जेवणासाठी तिथे टेबलवरती आलेले असतात. आता निरूपा मात्र खूपच रागाने धूमकेतू आणि सत्याकडे बघत असते. तेव्हा लगेच आता मीरा सगळ्यांना जेवायला वाढते. त्याच वेळेस आता पंकज आणि देविकाही आलेले असतात. मीराने ते नाश्त्यासाठी पराठे बनवलेले असतात. आता मात्र पंकज त्या पराठ्यांकडेच बघू लागतो. त्याच वेळेस देविका त्याला म्हणू लागते, बेबी, मी ना आपल्यासाठी मस्त ज्यूस करते, चल पटकन ज्यूस घेऊया आपण. असे म्हणून आता लगेच पंकज त्या पराठ्यांकडे बघत असताना सत्या पंकज जवळ येतो आणि म्हणू लागतो, फुसक्या, पराठे खायचे तुला, मग ना तुझी ही बायको आहे ना, तुला काय ते ABC मधले काही ज्यूस घालते ना ते बंद कर आणि हे पराठे खाऊन बघ, मग बघ कसा होशील तू, त्यामुळे ना ते ज्यूस बंद कर. असे म्हणून सत्य आता पंकजला खूप काही बोलतो आणि तिथनं निघून जातो. त्याच वेळेस आता देविकाला मात्र राग येतो. तेव्हा देविका लगेच आता निरूपाला म्हणू लागते, हा असा कसा आहे आणि काही का बोलू शकतो तो पंकजला हा असं काही म्हणू शकत नाहीये, आम्ही काहीही पिऊ, याला काय करायचंय. आता मात्र सत्य काय बोलणार ते सुधाकर भाऊही आता बाहेर निघालेले असतात. तेव्हा सुधाकर भाऊ सत्याला म्हणू लागते, सत्यजित, बाहेर जाण्याच्या वेळेस कटकट करू नये, जाऊ दे त्यांचं, चल आपलं आपण जाऊया बाहेर. असे म्हणून आता रवी, सुधाकर भाऊ आणि सत्यजित घरातनं बाहेर पडलेले असतात. आता मात्र लगेच इथे देविका खूप चिडते आणि म्हणू लागते, हे सगळं काय आई, बघा ना, तो सत्य काहीही बोलतो आणि आपण ते ऐकून घ्यायचं का. तेव्हा निरूपा आता देविकाला शांत करते आणि म्हणू लागते, हे बघ, असं काहीही नाहीये, आपण कशाला ऐकून घ्यायचं, पण सध्या आता ना उगाच कशाला भांडत बसायचं. आता तसंही आता नाश्ता झाल्यानंतर ज्याला त्याला कामाला जायचंय की नाही, आणि पंकजलाही काम आहे ना घरी, म्हणून म्हटलं नको, चला आता टाइमपास नको करायला, घ्या बरं नाश्ता करून. आता इथे लगेच देविका आणि पंकज नाश्ता करत असतात. आता पंकज इकडे
पोटभर दाबून नाश्ता करत असतानाच निरुपा आता त्याच्याकडे रागाने बघत असते. तेव्हा लगेच पंकज म्हणू लागतो, काय झालंय, असे तिला खुणावू लागतो. त्याच वेळेस आता देविका ही पार्लरला निघालेली असते. तेव्हा लगेच निरुपा आता पंकजला आपल्या जवळ घेते आणि मला लागते, काय करतोय तू, अरे घरी बसून फक्त खाण्याचं काम करतोय तू. तेव्हा पंकज म्हणू लागतो, म्हणजे मम्मा तुला काय म्हणायचंय, तू का असं बोलते मला सांग बरं पटकन. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, अरे तो सत्य आणि ती फुलवाली बघ, अरे संसाराला सुरुवात केली तुमच्या नाकावर टिचून, बघ किती प्रेम दिसायलंय त्या दोघांमध्ये. आणि तो पनोती, तो असा घरात थांबायला तयार नाही, सारखं काम करतोय, पैसे कमावतोय, अशाने तो त्याचं कर्ज फेडून खूप पैसे कमेना, आणि तू काय करतोय पंकज. तेव्हा पंकज म्हणू लागतो, हे बघ मम्मा मलाही जॉब मिळेल. तेव्हा लगेच निरुपा भडकते आणि म्हणू लागते, कधी मिळणार आहे तुला जॉब, किती दिवसाचं मी एवढंच ऐकते, मलाही जॉब मिळेल, पण मिळाला की हा माझ्या लायकीचा नाही, तो माझ्या लायकीचा नाही, फक्त तुला एवढंच येतं पंकज. काय चालू हे सगळं. आणि अजूनपर्यंत देविकाला हे माहिती नाहीये की तुझा जॉब गेलाय ते. जेव्हा तिला कळेल ना, तीही तुझ्यावरती चिडेल बरं का. तेव्हा लगेच आता पंकज म्हणू लागतो, हे बघ मम्मा तू देविकाचं टेन्शन घेऊ नको, ती नाही चिडणार, तिला माहिती आहे मला नक्की मिळणार आहे नोकरी, माझ्यात तेवढं टॅलेंट आहे. तेव्हा निरुपा म्हणू लागते, तुझं टॅलेंट घाल चुलीत, काय करणार आहे नोकरीच नसेल तर. अरे आपल्याला पैसे हवेत, पैसे. आता तू विचार कर ना, हे देविकाचं जे पार्लर उभी केलंय ना, त्यासाठी आपण काय केलं. तेव्हा पंकज म्हणू लागतो, घर गहाण ठेवलं. त्याच वेळेस आता लगेच निरुपा पंकजला म्हणू लागते, एवढं डोसक्यात बसतंय ना, हे घर आपण लाखो रुपये घेऊन गहाण ठेवलेलं आहे, लक्षात आहे ना. अरे मग काहीतरी कर ना, काहीतरी नोकरी बघ, असं घरात बसून किती दिवस खाणार आहे. आपल्याला त्या सुजित कुमारचा हप्ता भरायचा आहे, आता थोडे दिवस उरले, आणि आपल्याकडे तर अजून काहीच पैसे नाही, कुठून आणणार आहे आपण हप्त्याला पैसे. देविकाकडे काही एवढे पैसे येणार आहे का, काय करणार आहोत मग आपण सांग. मागच्या वेळेस मी माझ्या बांगड्या दिल्या म्हणून निभावलंय, पण आता तो सुजित कुमार आपलं घर स्वतःच्या नावावर करून घेईल, आणि मग जेव्हा हे सगळं सत्य सगळ्यांसमोर येईल तेव्हा काय होईल. आता तर ते जाऊ दे, पण या पनोतीसमोर जर सगळं सत्य आलं तर मग तो आपली काय हालत करेल याचा विचारही करू शकत नाही आपण. त्यामुळे पंकज अजूनही वेळ गेलेली नाही, नोकरी शोध, पैसे कमव, म्हणजे तरच आपण आपलं घर मिळवू शकतो, नाहीतर आपले खूप हाल होणार आहे पंकज, नीट लक्षात येते ना तुझ्या. त्यामुळे ना पटकन एखादी नोकरी शोध आणि जा जॉब कर तू. त्यामुळे ना आता हे सगळं बोलणं इथे मीराने ऐकलेलं असतं. आता मीरा निरुपासाठी चहा घेऊन आलेली असते. आता निरुपाला तर धक्काच बसतो, कारण आता ही मीरा हे सगळं ऐकून या सत्याला तर सांगणार नाही ना, हिने आमचं बोलणं ऐकलं असेल का सगळं. नाही नाही नाही. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, काय ग फुलवाली, इकडे काय करायली तू. तेव्हा आता लगेच मीरा हसू लागते आणि मला लागते, कुठे काय सासूबाई, काहीच नाही, मी तर माझं काम आवरत होते. पण पंकजला नोकरी नाही आहे का, तो नोकरीवरती जात नाही आहे, याचा अर्थ त्याची नोकरी गेली का. आता तर निरुपा आणि पंकज खूप घाबरतात, कारण आता हे सगळं सत्य इथे मीराला समजलेलं असतं, कारण पंकज नोकरीला नाही आहे, तो घरीच बसून राहतो, हे आता मीराला कळलेलं आहे. म्हणजे आपलं काही खरं नाही, आता हा सत्य आपल्याला सोडणार नाही, असे आता निरुपा मनाशीच म्हणू लागते. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, बोला ना सासूबाई, खरंच पंकजची नोकरी गेली का. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, काय गे, चोरून बोलणं ऐकते का आमचं. नोकरी गेली नाही, त्याला घरून नोकरी मिळाली असं सांगायचं होतं मला. त्याला असं म्हणायचं होतं की बरं झालं तुला घरून नोकरी मिळाली, ते उगस काही ऐकून उगस काही करू नको, आणि तुझ्या तोंडाने उगस काही बोलू नको, नाहीतर उगस तसं व्हायचं काही. जा पटकन तुझी कामं करून घे. असे म्हणून आता निरुपा लगेच मीराला तिथनं आतमध्ये पाठवते. आता मात्र पंकज म्हणू लागतो, मम्मा तिने आपलं बोलणं ऐकलंय, माझी नोकरी गेल्याचं तिला समजलंय, आणि तिने जर आता पनोतीला सांगितलं तर. तेव्हा निरुपा म्हणू लागते, तू टेन्शन घेऊ नको, तिला काय बिघडणार नाही, मी बरोबर तिला कसं गोल घुमवायचं ना ते बघते, मी पण नावाची निरुपा आहे. आता इकडे सत्या भाडं घेण्यासाठी बाहेर आलेला असतो. आता तो तिथेच कस्टमरचं वेट करत असताना समोरच आता त्याला तो माणूस दिसू लागतो, म्हणजे तोच माणूस ज्या दिवशी धूमकेतूचा वाढदिवस होता तेव्हा त्या माणसाने सत्याला पुण्याला
गोल गोल घुमवलं होतं, अख्खा दिवस घातला होता आणि त्याच्यामुळेच धूमकेतूच्या वाढदिवसाला येण्यासाठी सत्याला खूप कष्ट करावे लागलेले असतात. त्याच वेळेस आता त्या माणसाला बघताच सत्याचा राग खूप डोक्यात जातो. सत्य आता धावतच त्या माणसाजवळ जातो आणि त्या माणसाला पकडतो. तो माणूसही आता सत्याला बघताच घाबरतो. अरे बापरे, आता हा माणूस मला सोडणार नाही, आता मी काय करू असे म्हणून आता तो पळणार. ते सत्य त्याला पकडतो आणि जोरजोरात मारू लागतो आणि म्हणू लागतो, बघ आता दाखवतो तुला सांगलीचा सत्यादादा काय असतो ते. तुम्हाला फसवलं आणि माझे पैसे न देता तुम्हाला तिथे सोडून गेला, ते पण माझ्या गाडीची टायरची हवा सोडून. आता मी तुला सोडणार नाही असे म्हणून सत्य आता त्या माणसाला बेदम मारत असतो, जोरजोरात मारत असतो. त्याच वेळेस आता तो माणूस म्हणू लागतो, मला सोडा, मला नका मारू, मला जाऊ द्या, माझी काही चूक नाही आहे. तेव्हा सत्य म्हणू लागतो, तुझी काही चूक नाही आहे म्हणजे? तुझ्यामुळे सगळी ही वेळ आली होती माझ्यावर, लवकर सांग तू हे सगळं का केलं? मुद्दामून फसवलं म्हणाला, सांग लवकर. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, मला तुम्हाला फसवण्यासाठी पैसे मिळाले होते, मला तसं काम सांगितलं होतं. आता तर सत्याला धक्काच बसतो. काय म्हणजे कोणी सांगितलं होतं? कोणी हे सगळं करायला सांगितलं होतं? तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, सांगतो, मी नक्की सांगतो. त्याच वेळेस आता सत्य म्हणू लागतो, पटपट खरं सांगायचं, यातलं एक सबूत जरी खोटा असला ना, बघ तुला ना इथेच गाडीन मी, आता खरं खरं सांग. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, हो साहेब, मी खरंच सांगतो, मला काय बी गरज नाही आहे खोटं बोलण्याची, कारण मी फक्त पैसे घेतले होते तुम्हाला असं सगळीकडे फिरवायचं आणि तुमचे दिवस रात्र संपेपर्यंत तुम्ही पुण्यालाच राहिले पाहिजेत म्हणून मी पैसे घेतले होते आणि मी तसंच केलं. तेव्हा सत्य म्हणू लागतो, पण पैसे दिले कोणी होते तुला? तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, तुमच्याच घरातील व्यक्तीने. तेव्हा सत्य आता धक्कानेच त्या माणसाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो, काय आमच्याच घरातल्या माणसाने? त्याच वेळेस तो माणूस म्हणू लागतो, हो, देविका आणि मॅडम त्या पार्लर चालवत नाही का, त्या देविकाने मला फोन केला होता आणि मला हे सगळं काम करायला सांगितलं होतं आणि मला या कामाचे पैसेही दिले होते. आता मात्र सत्याच्या डोक्यात खूपच राग जातो. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय म्हणजे या देविकाने माझ्याविषयी कारस्थान केलं मला अडकवण्यासाठी, पण हे सगळं का केलं तिने? तेव्हा लगेच आता सत्याची टूप पेटते आणि सत्य म्हणू लागतो, हो म्हणजे याचा अर्थ त्या दिवशी धूमकेतूचा बड्डे होता आणि धूमकेतूचा वाढदिवस साजरा होऊ नये म्हणून निरूपा आणि या बबडीने मिळून नक्कीच कारस्थान केलेलं दिसतंय. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, पण तू असं माझ्याबरोबर वागायला नको होतं. अरे तुला जरी पैसे मिळाले होते तरी माझ्या पैशाचं काय विचार केला होता का तू? अरे एवढ्या लांब मला फिरवलं आणि मला 1 रुपया मिळाला नाही, माझे किती हाल झाले असेल. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, खरंच मला माफ करा, माझं चुकलं, मी असं नव्हतं वागायला पाहिजे खरंच, पण पैसे भेटले म्हणून मीही त्यांचं ऐकलं आणि त्यांच्या ऐकण्याप्रमाणे सगळं काही केलं, पण मला माफ करा असे म्हणून आता सत्यही त्या माणसाला जाऊ देतो. त्याच वेळेस सत्य मात्र खूपच भडकलेला असतो. तर लगेच आता रागाच्या भरातच सत्य इकडे घरी आलेला असतो. आता मात्र निरूपा, देविका आणि पंकज तिघेही हॉलमध्ये बसलेले असतात आणि गप्पा मारत असतात. तेवढ्यात आता सत्य येतो आणि लगेच निरूपाला म्हणू लागतो, निरूपा, आत्तापर्यंत तुझा हा बबड्या तुला साथ देण्यासाठी खंबीर होता, हो की नाही? तुझ्या प्रत्येक कामात तुला साथ देत होता. पण आता ही तुझी बबडी, ती तर एकदम माहीर निघाली, ती तर तुझ्यापेक्षाही हुशार आहे, हो की नाही? ती तर काहीही करू शकते. आता मात्र निरूपा आणि देविका सत्याकडेच बघू लागतात. तेवढ्यात मीरा येते आणि म्हणू लागते, आलात तुम्ही, बरं झालं, या इकडे या, बरं चला बरं पटकन, मी तुमच्यासाठी चहा आणते. तेव्हा सत्य म्हणू लागतो, नाही धूमकेतू, थांब, मला जरा बघू दे यांच्याकडे. त्याच वेळेस देविका म्हणू लागते, हे सत्या, उगाच आम्हाला काही बोलू नको. सकाळी तू पंकजला बोलला होता ते मी ऐकून घेतलं, पण आता जर तू काही बोलला ना तर मी ऐकून घेणार नाही. तेव्हा सत्य म्हणू लागतो, हो का बबडी, मग तू सांग, तू त्या दिवशी मला का फसवलं? का त्या माणसाच्या नादी लागून मला सगळीकडे गोल गोल घुमायला लावलं? लवकरात लवकर सांग, हे सगळं का केलं? आता मात्र निरूपा घाबरते. अरे बापरे, या पनोतीला सगळं काही समजलंय. तो माणूस आपण पाठवला होता आणि आपणच त्याला तिकडे घेऊन जायला लावलं होतं, हे सगळं सत्य याला समजलंय. आता काही खरं नाही. तेव्हा देविका म्हणू लागते, कुठला माणूस आणि कसला माणूस? त्याच वेळेस आता पंकज समोर येतो आणि म्हणू लागते, ए सत्या, हिला काय बी बोलायचं नाही. देविकाला एक शब्द जरी बोलला ना तर बघ गाठ माझ्याशी. तेव्हा सत्य म्हणू लागतो, ए फुसक्या, तुझ्याशी गाठ आहे ना, मग ए पुढे, ए समोर ये, मी पण बघतो तू काय करू शकतो.
चोरटा कुठला, बापाचे पैसे लुबाडणारा, ए समोर ये. तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते, हे बघ पनोती, तू उगाच पंकजला काही बोलू नको. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, काही बोलू नको म्हणजे जे काय बोललोय ना ते अगदी बरोबर आहे. आहेच ना हा चोरटा भामटा, हो की नाही. बापाचे पैसे घेऊन पळाला, अजूनपर्यंत एक पैसाही दिला नाही. झाला का तुझा पगार? चल पटकन, मला पैसे हवे. कुठे तुझा पगार, कुठे, लवकर दे. असे म्हणून सत्य आता इथे पंकजची कॉलर पकडतो आणि त्याला मारू लागतो. त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते, सत्य सोड त्याला, पटकन सोडा. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, सोडतो की, सोडायला मी तयार आहे. चल, आज ना तुझा पगार कधी झाला असेल ते मला माहिती नाही, पण झाला तर असेलच ना, मग थोडे तरी पैसे तू आता द्यायला पाहिजे. आता भरपूर दिवस झाले, लवकरात लवकर तुला बापाचे पैसे द्यावेच लागणार आहे. त्यामुळे थोडे तरी सुरुवात कर, आता दे पटकन पैसे. आता मात्र पंकज खूप घाबरतो, माझ्याकडे तर पैसेच नाही, आता मी कुठून पैसे देऊ. तो आता निरुपाकडे बघू लागतो. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, देणार आहे तो पैसे लगेच, जरी त्याच्याजवळ नसले ना तरी पगार झाल्यानंतर देणार आहे तो पैसे. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, कधी होणार याचा पगार. त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, ते होणारच आहे. तेवढ्यात आता मीरा म्हणू लागते, कसा होईल पगार, पंकजला तर नोकरीच नाही आहे. आता मात्र निरुपा, पंकज सर्वजण आता मीराकडेच बघू लागतात. तेव्हा लगेच मीरा आता सत्याला सांगू लागते, हो पंकजची नोकरी गेली आणि तो घरीच बसून असतो, त्याला काहीच काम नाही. आता मात्र सत्यासमोर पंकजचे आणि बबडीचेही सत्य आलेले असते. त्यामुळे आता दोघांचेही 12 सत्य कसे वाजवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.